नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण शिकणार आहोत संभाव्यता इयत्ता 10वीचा चॅप्टर नंबर 5. त्यात आपण काय शिकलो? प्रश्नसंच क्रमांक 5.2 मधला प्रश्न क्रमांक 1. आज आपण शिकणार आहोत प्रश्न क्रमांक 3 आणि प्रश्न क्रमांक 4. तर येथे प्रश्न क्रमांक 3 मध्ये काय विचारलंय? वर्ष 2019च्या मार्च महिन्यातील 5व्या पटीत येणाऱ्या तारखेचा वार मिळवणे. विचारलं काय आपल्याला? 2019 आपल्याला कॅलेंडर दिलाय मार्च महिन्याचं, त्यात 5च्या पटीत येणाऱ्या तारखेचा वार मिळवायचा आहे. मग इथे आपण बघू शकतो 5च्या पटीत येणारे अंक कोणते? 5, 10, 15, 20, 25, 30 एक्सेट्रा. तर आपल्याला काढायचं आहे नमुना अवकाश. आपण मागील प्रश्नामध्ये पाहिलं, आपण संभाव्यतेमध्ये कोणताही प्रश्न लिहिताना नमुना अवकाश लिहितो. नमुना अवकाश यस. तर या मार्च महिन्याच्या कॅलेंडरमध्ये 5च्या पटीत येणाऱ्या संख्या 5, 10, 15, पुढे 19 नाही, 20, 25 आणि 30. या किती संख्या आहे? 6 संख्या आहे. म्हणजे 5च्या पटीत येणारे या 6 संख्या आहेत, त्यांच्या आपल्याला वाढ द्यायची आहे. कशात? तर नमुना अवकाशमध्ये. मग द्यायचा नमुना अवकाश यस. सॅम्पल स्पेस आपण त्याला यस ने डिनोट करतो. मग महिरूपी कंसामध्ये पहिला अंक 5 कोणत्या वाराला येतोय? मंगळवार आहे. मंगळवार. दुसरा 5 नंतर 10 संडे आहे, रविवार. तिसरा 15 फ्रायडे, शुक्रवार. त्यानंतर चौथा 20 बुधवार. पाचवा 25 मंडे, सोमवार. आणि 6वा 30 सॅटरडे, शनिवार. महिरूपी कंस पूर्ण. तर आपण सॅम्पल स्पेस एस मध्ये काय विचारलं होतं? वर्ष 2019च्या मार्च महिन्यातील 5च्या पटीत येणाऱ्या तारखेचा वार मिळवणे. तर आपण इथे सर्कल केले 5च्या पटीत येणारे वार. 5, 10, 5ला कोणता होता? मंगळवार. 10ला रविवार. 15ला शुक्रवार. 20ला बुधवार. 25ला सोमवार आणि 30ला शनिवार. असे 6 वार येत आहेत. मग जर समजा पुढे विचारलं असेल नमुना घटक किती, तर मग आपण 1, 2, 3, 4, 5, 6 नंबर ऑफ एस म्हणजे नमुना घटक नंबर ऑफ एस 6 लिहू शकतो. जर विचारले तर, लिहिले तर काय हरकत नाही. प्रश्न क्रमांक 4. 2 मुलगे B1 व B2, B1 B2 व 2 मुली G1 G2 यांच्यातून दोघांची सुरक्षा समिती बनवायची आहे. तर त्यासाठी नमुना अवकाश लिहा. आता दोघांचा नमुना अवकाश कसा लिहिणार? यस इज इक्वल टू B1 आहे आणि B2. पहिल्यांदा महिरूपी कंस B1 B2, त्यानंतर B1 आणि G1. B1 G1, त्यानंतर B1 आणि G2, त्यानंतर राहिला P2
B2 G1 परत B2 G2 मग G1 आणि G2 becomes पूर्ण. मग नंबर ऑफ एस किती झाले 1 2 3 4 5 आणि 6. नंबर ऑफ एस इज इक्वल टू 6. पुढे विचारलंय दोन मुलांची समिती आणि त्या खाली एक मुलगा व एक मुलगी यांची मिळून होणारी समिती. समजा आपण दोन मुलांची समिती हे मानू. मग तू वरती दिसतंय दोन मुलांची समिती B1 आणि B2. पुढे मुलगी आहे G2 मुलगी आहे G1 मुलगी G2 मुलगी G1 आणि G2 मुलगी. मग दोन मुलांची समिती B1 आणि B2 एक आहे B1 आणि B2. नंबर ऑफ ए किती झाला मग 1. नंबर ऑफ A is equal to 1. खाली दुसरा विचार आहे एक मुलगा व एक मुलगी यांची मिळून होणारी समिती आपण ती B मानू. संच B समजा त्या एक मुलगा आणि एक मुलगी. वरील संचामध्ये एक मुलगा आणि एक मुलगी कुठे दिसत आहे इथे 1 2 3 आणि 4. आपल्याला 4 संच दिसत आहे. मग B1 G1 B1 G2 B2 G1 नंतर B2 आणि G2. नंबर ऑफ बी किती झाले 1 2 3 4. नंबर ऑफ बी इज इक्वल टू 4. आणि दोन मुलांची समिती नंबर ऑफ ए आहे 1 नंबर ऑफ बी आहे 4 आणि नंबर ऑफ एस 6. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या सह्याद्री चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करा. धन्यवाद.